नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण मुंबई हायकोर्ट लिपिक भरती 2025ची जर तुम्ही तयारी करत असाल मित्रांनो, तर आपल्यासाठी आजचा हा सेशन अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आजच्या या सेशनमध्ये आपण मॅथेमॅटिक्स याच्यावरचे 40 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित व बुद्धिमत्ता आपल्याला इंग्रजीमध्ये प्रश्न पाहायला मिळत आहेत. ओके, यावरून आपण गणितावरचे इंग्रजीमध्ये प्रश्न घेऊन आलेले आहोत मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी आजचा सेशन असणार आहे. ओके, आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी गणितावरचे प्रश्न इंग्रजीमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, महत्त्वाचा सेशन आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. प्रश्न पहा कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जातात. ओके, पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो. प्रश्न असा आहे बघा, अ सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड ॲट अ सिम्पल इंटरेस्ट अमाउंट्स टू ₹1200 in a 3 year and ₹1500 in 5 year. What is the principal amount? आता सुरुवातीला बघा आपल्याला प्रश्न नीट समजून घ्यावा लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतरच आन्सर काढता येईल. आता बघा आपण एक एक शब्द या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे ते पाहू. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय प्रश्न केलेला आहे, अ सम ऑफ मनी इन्व्हेस्टेड ॲट अ सिम्पल इंटरेस्ट अमाऊंट. आता बघा या ठिकाणी आपल्याला असं म्हटलेलं आहे की सरळ व्याजाने, ओके, सरळ व्याजाने काही रक्कम 3 वर्षाकरिता ₹1200 त्यांनी काय केलेलं आहे, इन्व्हेस्ट केलेलं आहे, म्हणजे गुंतवलेली आहे. ओके, म्हणजे सरळ व्याजाने त्यांनी 3 वर्षासाठी ₹1200 काय केलेलं आहे, इन्व्हेस्ट केलेलं आहे, गुंतवलेले आहे. ओके, आणि ₹1500 5 वर्षासाठी त्यांनी गुंतवलेले आहे. तर आपल्याला विचारलं व्हॉट इज द प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजेच काय प्रिन्सिपल अमाऊंट, म्हणजेच आपण याला म्हणणार मित्रांनो मुद्दल रक्कम. लक्षात ठेवायचं आहे, प्रिन्सिपलला मुद्दल म्हणणार, इन्व्हेस्टेड म्हणजेच गुंतवणूक म्हणणार. ठीक आहे, गुंतवणूक लक्षात ठेवा. ओके, आणि या ठिकाणी इयर म्हणजे वर्ष, 5 वर्षाकरिता ₹1500, 3 वर्षाकरिता ₹1200. तर याच्यावरून आपल्याला मुद्दल रक्कम काढायची आहे. तर बघा कशा पद्धतीने काढणार, अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न समजला की आपल्याला उत्तरं काढता येतात. ओके, सुरुवातीला बघा याची मांडणी कशी करणार. बघा 5 वर्षाकरिता ₹1500 गुंतवले आहे की नाही. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार, वर्ष. त्याच्यानंतर ही जी गुंतवलेली रक्कम आहे मित्रांनो, ही आहे रास. लक्षात ठेवायचं आहे, काय आहे, रास आहे. ओके, चला आता या ठिकाणी आपल्याला वर्षाच्या खाली वर्ष लिहायचं आहे. 5 वर्ष किती रुपये, ₹1500 लिहून टाकले. ठीक आहे, चला पुढे. नंतर 3 years 1200 आहे की नाही. 3 वर्षाकरिता ₹1200, वर्षाच्या खाली 3 लिहा, ₹1200 रास आहे या ठिकाणी लिहायचं आहे. आता पुढे काय करायचं होतं, तर यांची करायची होती मित्रांनो वजाबाकी. बघा यांची काय करायची, वजाबाकी. बघा 5मधून 3 वजा केले तर 2 शिल्लक राहतात. 1500मधून 1200 वजा केले तर किती, ₹300 शिल्लक राहतात. आता बघा यावरून आपल्याला लक्षात येते की 2 वर्षाची रास किती आहे, ₹1500 आहे की नाही. मग आपण बघा या 300ला जर या 2ने भागले, 300ला जर या वर्षाने भागले तर आपल्याला काय मिळते मित्रांनो, व्याज मिळते. बरोबर. आता या ठिकाणी बघा व्याज बरोबर आपण 300ला कितीने भाग देणार, 2ने भाग देणार. ओके, मग 300चे सरळ अर्धे करा, किती येईल, ₹150 आहे की नाही. मग आता बघा हे ₹150 बघा 2 वर्षाचा व्याज आहे ₹300 आहे की नाही. व्याज ₹300 आहे, मग 1 वर्षाचा व्याज किती मिळालं, ₹150. मग एका वर्षाचा व्याज आहे हा, आहे की नाही, एका वर्षाचा व्याज आहे. ठीक आहे, मग आता बघा आपण या ठिकाणी काय करायचं आहे, या दोन्ही पद्धतीने तुम्ही आन्सर करेक्ट काढू शकता. बघा आता या 3ने जर 150ला गुणले मित्रांनो तर 3 वर्षाचा व्याज मिळेल, नाहीतर या 5ने जर 150ला गुणले तर 5 वर्षाचा व्याज मिळेल, आहे की नाही. मग आपण यात 150ला 3ने गुणू. ठीक आहे, 150 गुणिले 3, 3 एक 3, 15 त्रिक 45. ठीक आहे, हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं, किती आलं, ₹450. मग हे ₹450 किती, 3 वर्षाचा व्याज आहे, 3 वर्षाचा व्याज आहे, आहे की नाही. ₹450 किती, 3 वर्षाचा व्याज आहे. आपल्याला विचारलं प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल रक्कम विचारली. मग 3 वर्षाचा व्याज किती आहे,
450 रुपये. मग 3 वर्षाची रास किती आहे मित्रांनो? 1200 रुपये. मग या रासमधून जर व्याज वजा केले तर मुद्दल रक्कम मिळते, आहे की नाही? माहिती आहे सर्वांना. मग मुद्दल रक्कम आपल्याला काढायची आहे. मग काय करणार आपण? रासमधून वजा करणार. किती आहे? 1200 आहे. याच्यामधून 450 आपण वजा करणार. मग 1200 मधून 450 वजा केले तर किती शिल्लक राहतात? 750 रुपये. मिळालं आपल्याला मुद्दल रक्कम. काढायचं काय होतं? प्रिन्सिपल. प्रिन्सिपललाच आपण काय म्हणतो मित्रांनो? मुद्दल. प्रिन्सिपल. ठीक आहे, 750 रुपये. बघा ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं? ठीक आहे, प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. उत्तर आपल्याला काढता येतात. चला पुढचा प्रश्न पाहायचा. मग प्रश्न क्रमांक 2 पाहायचा. बघा 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? इन अन एक्झामिनेशन 65% ऑफ द स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, 48% पास इन फिजिक्स अँड 30% पास इन बोथ. हाऊ मच पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स फेल इन बोथ सब्जेक्ट. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप इझी आहे मित्रांनो. ठीक आहे, आपण या ठिकाणी सुरुवातीला प्रश्नाचा अर्थ समजून घेऊ. ठीक आहे, आता इन अन एक्झामिनेशन आहे की नाही. मग एका परीक्षेत, एक्झामिनेशन म्हणजे आपण याला परीक्षा म्हणणार आहे की नाही. एका परीक्षेत 65% स्टुडंट म्हणजे विद्यार्थी. ओके, एका परीक्षेत 65% विद्यार्थी पास आहे की नाही, उत्तीर्ण म्हणणार आपण याला. उत्तीर्ण इन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आहे की नाही. एका परीक्षेत 65% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले असा अर्थ झाला याचा, आहे की नाही. त्याच्यानंतर 48% पास, उत्तीर्ण इन फिजिक्स. फिजिक्सला आपण भौतिकशास्त्र म्हणतो, भौतिकशास्त्र. मग 48% विद्यार्थी भौतिकशास्त्रात पास झाले. त्याच्यानंतर आणि 30% विद्यार्थी कशात पास झाले? तर बोथ. बोथ म्हणजे दोन्ही विषयात पास झाले. बोथ म्हणजे दोन्ही विषयात पास झाले. किती टक्के? 30% विद्यार्थी. नंतर प्रश्न केलाय की हाऊ मच पर्सेंटेज ऑफ स्टुडंट फेल इन बोथ सब्जेक्ट. नंतर विचारलं की किती टक्के विद्यार्थी, पर्सेंटेज टक्के म्हणणार आपण, दोन्ही विषयात नापास झाले. फेल म्हणजे नापास, अनुत्तीर्ण म्हणणार आपण, आहे की नाही. दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी नापास झाले असा आपल्याला प्रश्न केलेला आहे. बघा आता सर्वांना प्रश्न समजला असेल तर सुरुवातीला मांडणी बघा कशी करायची. पहिले गणित विषय दिलेला आहे. मग या ठिकाणी मॅथमॅटिक्स लिहून घेऊ. मॅथ्समध्ये किती टक्के विद्यार्थी पास झाले? 65% पास झाले. पी लिहून टाकायचं आहे. त्याच्यानंतरचा सब्जेक्ट आहे फिजिक्स. फिजिक्स विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले मित्रांनो? 48%, 48% पास झाले. पी लिहिलं. त्याच्यानंतर बोथ. बघा 30% पास इन बोथ. बोथ आलं की लगेच या ठिकाणी या दोन्ही विषयाची करायची बेरीज. 8 आणि 5 13, 3 हातचा 1, 7 7 आणि 4 किती होतील मित्रांनो? 11. 113% विद्यार्थी हे काय असणार आहे? पास. पास विद्यार्थ्यांचीच आपण बेरीज केली म्हणून या ठिकाणी पास येणार. आता घ्यायचा हा बोथ. ठीक आहे, बघा या ठिकाणी हा जो बोथ दिलेला आहे किती टक्के आहे? 30% आहे. मग हे 30% या ठिकाणी 113 मधून मायनस करायचे. ठीक आहे, मग आता बघा या ठिकाणी आपण मायनस करणार आहोत. 3 वजा 0 3 राहतील. 11 मधून 3 वजा केले तर किती? 8 शिल्लक राहतील. किती? 83%. हे काय असणार आहे मित्रांनो? पास, आहे की नाही. हे 30% दोन्ही विषयात पास आहे, बरोबर. मग या ठिकाणी 83% हे काय असणार आहे? पास विद्यार्थी असणार आहे. ओके, पास स्टुडंट. आपल्याला विचारलं की फेल. काय विचारलेलं आहे? फेल विचारलेलं आहे म्हणजे नापास किती टक्के आहे? तर बघा सरळ 100% मधून 83% पास आहे तर राहिले किती? 17%. हे 17% काय असणार आहे? फेल. ठीक आहे, 17% विद्यार्थी काय असणार आहे? फेल. सरळ 100 मधून 83 वजा करा, किती राहतील? 17%. हे कोण आहे? फेल विद्यार्थी आहे की नाही. बघा पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं आता सर्वांना? ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाला सोडवायचा होता. चला पुढचा प्रश्न पाहायचा मग. ठीक आहे, चला 3 नंबरचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय केलेला आहे बघा. बाय सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹720 अ मॅन गेन्स 20%. ॲट व्हॉट प्राइस शुड ही सेल इट टू गेन 25%. बघा आता सुरुवातीला प्रश्न नीट समजून घेऊ. आता बघा बाय सेलिंग म्हणजेच काय? तर विक्री करत आहे मित्रांनो. सेल म्हणजे आपण याला काय म्हणणार? विक्री. ओके, आर्टिकल, एक आर्टिकल आहे ते विक्री करत आहे मित्रांनो. किती? 720 रुपयाला विक्री करत आहे, आहे की नाही. म्हणजे एक आर्टिकल 720 रुपयाला विकले
त्यावरती त्या माणसाला म्हणजे त्या व्यक्तीला 20% काय झाला, नफा झाला. गेन म्हणजे आपण याला नफा म्हणणार. ओके, आता क्लिअर झालं. ॲट व्हॉट प्राइस शुड ही सेल इट टू गेन 25%. म्हणजे आता त्याला ती वस्तू 25% नफा मिळवण्यासाठी किती रुपयाला विकायला हवी, असा प्रश्न केलाय. आता क्लिअर झालं, प्रश्न समजला असेल तुम्हाला. बघा, एक व्यक्ती एक आर्टिकल 720 रुपयाला विकतो तेव्हा त्याला 20% नफा मिळतो, आहे की नाही. मग ती वस्तू 25% नफा कमवण्यासाठी किती रुपयाला विकायला पाहिजे. आता क्लिअर झालं, ठीक आहे. आता सोडवत असताना सुरुवातीला बघा, विक्री किंमत आपल्याकडे आहे, मग खरेदी किंमत आधी काढा, त्याच्यानंतर त्याच्यावरती 25% काढायची सरळ सरळ, आहे की नाही. मग आता बघा, विक्री किंमत आहे 720 रुपये. आर्टिकलची विक्री किंमत किती आहे, 720 रुपये. यावरती त्याला 20% नफा म्हणजेच किती, 120% येईल मित्रांनो, आहे की नाही. मग आता बघा, आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे की नाही. मग खरेदी किंमत कधीही किती असते, 100%. 100% बरोबर किती रुपये, याचा करा तिरकस गुणाकार. सरळ बघा, 720 गुणिले 100 होतील. 720 गुणिले 100 भागाकारामध्ये 120 येतील मित्रांनो, ठीक आहे. हा शून्य कॅन्सल. 12 ने 72ला भाग जातो. 12 1 12, 12 सकम 72. 6 गुणिले 100 केले तर किती येतील, 600 रुपये. हे काय मिळाली आपल्याला, खरेदी किंमत मिळाली, आहे की नाही. आता बघा, 600 रुपयाची वस्तू 720 रुपयाला विकली म्हणजे 20% नफा झाला त्याला, आहे की नाही. आता आपल्याला ही वस्तू 25% नफा मिळवण्यासाठी किती रुपयाला विकायला पाहिजे. मग आता बघा, 600 रुपये त्याची खरेदी किंमत आहे. आर्टिकलची 600 रुपये ही काय आहे, खरेदी किंमत आहे. मग खरेदी किंमत कधीही 100% असते मित्रांनो, आहे की नाही. मग आपल्याला 25% नफा कमवायचा आहे. मग या ठिकाणी नफा कमवायचा आहे, म्हणजे या ठिकाणी 125% होतील, आहे की नाही. 125% बरोबर किती, तिरकस गुणाकार करायचं. बघा, 600चा गुणाकार 125 सोबत, ठीक आहे. भागाकारामध्ये हे 100 येतील. ओके, आता बघा, या ठिकाणी आपण भागाकार करूया. 25 ने भाग देऊ. बघा, 25 चुक 100, 25 पाचा 125, 4 ने 600ला भाग देऊ. 4 1 4 आणि 15 चुक 60. हा शून्य कॅन्सल केले, या ठिकाणी लिहिलं. बघा, 150 गुणिले 5 किती होतील, 15 गुणिले 5 केले, 15 5 75. हा शून्य कॅन्सल करून या ठिकाणी लिहिलं 750 रुपये. बघा, 25% नफा जर त्या वस्तूवर त्याला कमवायचे असेल, त्या आर्टिकलवरती कमवायचे असेल, तर 750 रुपयाला ते आर्टिकल विकावं लागेल, तेव्हा 25% त्याला नफा मिळेल. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं, 750. ऑप्शन ए मध्ये बघा, या ठिकाणी दिलेला आहे. किती सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. प्रश्न नीट समजलं की आपण आन्सर इझिली काढू शकतो मित्रांनो. ओके, क्लिअर झालं, ठीक आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, त्याच्यानंतर ऑलवरती क्लिक करून मित्रांनो बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपण आपल्या या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज अपलोड करत आहोत. ओके, स्पर्धा परीक्षेच्या रिलेटेडच आपल्याला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. ओके, त्यासाठी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता. त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो. ठीक आहे, क्लिअर झालं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. बघा, 4था प्रश्न काय दिलेला आहे. What will be the compound interest on a sum of rupees 12,000 for 2 years at 10% per annum compounded annually? आता बघा, प्रश्न किती सोपा आहे. याचा मराठीमध्ये आपण भाषांतर केल्यावरती आपल्याला समजून जाईल. ओके, बघा, सुरुवातीला प्रश्न नीट समजून घेऊ. बघा, व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट. आता सर्वांना माहिती असेल, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजेच आपण मित्रांनो याला चक्रवाढ व्याज म्हणतो. काय म्हणतो, चक्रवाढ व्याज. क्लिअर झालं. ऑन सम ऑफ 12,000 म्हणजे काय आहे मित्रांनो, तर बघा, व्हॉट विल बी दी म्हणजे चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे. व्हॉट प्रश्न केला व्हॉटने म्हणजे काय, तर चक्रवाढ व्याज आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपल्याला मुद्दल रक्कम दिलेली आहे 12,000 रुपये, आहे की नाही. म्हणजे 12,000 रुपये रकमेवर 2 वर्षाकरिता, बघा 2 वर्षाकरिता 12,000 रुपये रक्कम 10% व्याज दराने
आपल्याला या ठिकाणी चक्रवाढ व्याज काढायचं आहे, सरळ इझिली आहे की नाही. म्हणजे 12,000 रकमेवर 2 वर्षासाठी 10% प्रति वर्ष दराने वार्षिक चक्रवाढ व्याज किती, असा प्रश्नाचा अर्थ होईल आहे की नाही. मग या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याज. मग आता आपण या ठिकाणी चक्रवाढ व्याजाची रास काढू मित्रांनो. ओके, काय काढू, चक्रवाढ व्याजाची रास. कशा पद्धतीने बघा, मुद्दल किती आहे 12,000 रुपये लिहून घेतलंय, गुणाकारामध्ये 10% पर ॲन्युअम, म्हणजे एका वर्षावरती 10% वाढ, म्हणजेच किती होईल 100 हे मूळ आहे, त्याच्यावरती 10% वाढ म्हणजे 110 झाली. हे पहिल्या वर्षाकरिता. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये पण 100 मूळ रक्कम, त्याच्यावरती 10% वाढ म्हणजे 110 झाली. आता हे 2 वेळा का घेतले, कारण 2 वर्ष या ठिकाणी प्रश्नात दिलेला आहे म्हणून ही क्रिया 2 वेळा केली. आता याला सोडवायचं बघा, हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल होईल, हा शून्य आणि हा शून्य, बघा 2 शून्य या ठिकाणी कॅन्सल झाले. राहिले 120 गुणिले 11 केले तर 121 होतील. ठीक आहे, आता यांचा करू गुणाकार. हा शून्य कॅन्सल केला, या ठिकाणी लिहिलं 12 गुणिले 120 121 करायचं. बघा 12 गुणिले 1 12 1 12 2 हातचा 1, 12 गुणिले 2 12 2 24 24 आणि 1 25 5 हातचा 2, 12 गुणिले 1 केलं 12 1 12 12 आणि 2 24, 24,500 रुपये ही रास झाली मित्रांनो. ठीक आहे, चक्रवाढ व्याजाची रास. पण आपल्याला विचारले चक्रवाढ व्याज, व्हॉट विल बी द कंपाऊंड इंटरेस्ट, म्हणजे चक्रवाढ व्याज काढायचं आपल्याला. मग रासमधून जर मुद्दल रक्कम वजा केली तर चक्रवाढ व्याज मिळतोय. ठीक आहे, मग आता या रासमधून आपण मुद्दल रक्कम किती आहे 12,000 रुपये वजा करू. सॉरी, या ठिकाणी 24 लिहिलं का, 14 पाहिजे. बघा 12 1 12 12 2 14. ओके, ठीक आहे, 14,520 मधून 12,000 वजा करा. ठीक आहे, थोडंसं मिस्टेक होतेच. ठीक आहे, बघा 0 0 2 जशाला तसे 5 या ठिकाणी येतील जशाला तसे. 14 मधून 12 वजा केले तर किती शिल्लक राहतील 2. 2,520 रुपये हे काय आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज 2,520. बघा किती सोपा प्रश्न होता. ऑप्शन डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही. कंपाऊंड इंटरेस्ट म्हणणार आपण याला, कंपाऊंड इंटरेस्ट. ओके, क्लिअर झालं. कंपाऊंड इंटरेस्ट किती आलं 2,520 रुपये. ओके, ठीक आहे, या ठिकाणी थोडंसं गुणाकार व्यवस्थित करायचा होता. चला पुढचा प्रश्न बघायचा. मग चला 5 नंबरचा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. बघा काय दिलेलं आहे, इफ a⁻b = 3⁴ and b⁻c = 8⁹ then a⁻b⁻c is, म्हणजे गुणोत्तर विचारलं मित्रांनो आपल्याला. ए प्रमाणामध्ये बी बरोबर 3/4 आणि बी प्रमाणामध्ये सी बरोबर 8/9, तर ए प्रमाण बी प्रमाण सी किती येईल. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे. बघा सुरुवातीला विचारलं आपल्याला ए प्रमाणामध्ये बी प्रमाणामध्ये सी लिहून घेतलंय. ठीक आहे, आता त्यांची आपण या ठिकाणी किमती लिहून घेऊ. बघा कशा पद्धतीने, तर ए प्रमाणामध्ये बी यांची किंमत आहे 3/4, मग एच्या खाली 3 आलं, बीच्या खाली 4 आलं. त्याच्यानंतर बी सी आहे 8/9, बीच्या खाली 8 आणि सीच्या खाली 9. ठीक आहे, आता पुढे मांडणी कशी करायची. बघा सेंटरच्या या साईडची किंमत या साईडला लिहायचं आहे आणि या साईडची किंमत या साईडला, म्हणजेच हे 4 जशास तशी या ठिकाणी येईल आणि हे 8 जशास तशी या ठिकाणी येईल. ओके, ठीक आहे. चला आता काय करायचं आहे, पुढे यांचा डायरेक्ट गुणाकार करायचा. बघा 8 त्रिक 24, 4 गुणिले 8 8 चुक 32, 9 गुणिले 4 9 चुक 36. क्लिअर झालं. आता बघा 24 32 36 आहे का ऑप्शनमध्ये, नाही. मग आता याला संक्षिप्त रूप द्यायचं. ओके, मग कॉमन संख्येने भाग द्यायचं. कोणत्या संख्येने भाग जाईल, मग 4 ने भाग जाईल. बघा 4 सक्क 24, 4 8 32, 4 9 36. आता संक्षिप्त रूप देऊ शकतो का, नाही. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं 6:8:9. ठीक आहे, 6 8 9 ऑप्शन बी मध्ये बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा मित्रांनो. द प्रेझेंट एज ऑफ अ फादर इज 3 times द प्रेझेंट एज ऑफ हिज सन. आफ्टर 5 years द सम ऑफ देअर एज विल बी 70 years. व्हॉट आर देअर प्रेझेंट एज. बघा खूप सोपा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण याचा अर्थ बघून घेऊ. बघा द प्रेझेंट एज ऑफ अ फादर म्हणजे काय, तर वडिलांचे सध्याचे वय हे मुलांच्या सध्याच्या वयाच्या 3 पट आहे, असा या ठिकाणी याचा अर्थ होतो मित्रांनो. बघा द प्रेझेंट एज ऑफ अ फादर इज 3 times द प्रेझेंट एज ऑफ हिज सन.
म्हणजेच काय, सन म्हणजे या ठिकाणी हा मुलगा, फादर म्हणजे या ठिकाणी वडील, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी काय झालं, सध्याचे वय वडिलांचे वय आहे की नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याच्या मुलाचे सध्याचे वय वयाच्या 3 पट आहे. कोणाचं, वडिलांचं वय. त्याच्यानंतर म्हटलंय आफ्टर 5 इयर, म्हणजे आफ्टर म्हणजे नंतर, 5 वर्षानंतर द सम, सम म्हणजे आपण याला म्हणणार बेरीज, आहे की नाही. सम म्हणजे बेरीज. ओके. ऑफ देअर एज, एज म्हणजे वय, आहे की नाही. विल बी 70 इयर, म्हणजे काय, त्यांची 5 वर्षानंतरची बेरीज 70 वर्ष आहे, असा या ठिकाणी अर्थ येतो मित्रांनो, आहे की नाही. म्हणजे त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज किती होईल, 70 वर्ष. कधी, 5 वर्षानंतर. ओके. व्हॉट आर देअर प्रेझेंट एज, म्हणजे आता त्याला आपल्याला काय काढायचं आहे, त्यांचं सध्याचं वय काढायचं आहे. प्रेझेंट म्हणजे सध्याचे वय, कोणाचे, वडिलांचे आणि त्याच्या मुलांचे. ठीक आहे. आता मांडणी बघा कशा प्रकारे करायची आहे. या ठिकाणी आपण वडील लिहून घेऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर मुलगा आहे, मुलगा लिहून घेतलाय. ठीक आहे. वडील म्हणजे पॅरेंट्स आणि या ठिकाणी मुलगा सन. ओके. आता बघा प्रेझेंट एज, या ठिकाणी आपण प्रेझेंट एज लिहू, प्रेझेंट एज. ठीक आहे. बघा प्रेझेंट एज, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे, असं आपण या ठिकाणी अर्थ बघितले. मग मुलाचं वय या ठिकाणी एक्स घेऊ, माहिती नाही ना, एक्स घेतलं तर वडिलाचे वय किती येईल, 3x येईल, आहे की नाही. याची तिप्पट झाली, मुलाच्या वयाच्या तिप्पट झाली. ओके. नंतर म्हटलं आफ्टर 5 इयर्स, म्हणजेच 5 वर्षानंतर. ठीक आहे. आता बघा 5 वर्षानंतर म्हटलं म्हणजे या ठिकाणी हे सध्याचं वय 3x आहे, याच्यामध्ये 5 प्लस करावं लागेल, त्याच्यानंतर 5 वर्षाचं वय मिळतील. या ठिकाणी सुद्धा x अधिक 5 करावं लागेल, म्हणजे मुलाचं 5 वर्षानंतरचं वय. तर 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज बघा काय दिलेलं आहे, द सम ऑफ देअर एजेस विल बी 70 इयर, म्हणजे 5 वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे, 70 वर्ष आहे. आता याला सोडवलं की x ची किंमत मिळते. बघा हे 3x आणि हे x किती झाले मित्रांनो, 4x अधिकला अधिक 5 अधिक 5 किती झाले, 10 बरोबर 70ला 70. या 10ला इकडे घेऊन जाऊ, 4 या ठिकाणी जशाला तसे राहतील. 10ला जर इकडे नेलं तर वजा 10 होतील, आहे की नाही. हे 10 इकडे आल्यावर वजा 10 म्हणजे राहिले किती, 60. आता x बरोबर किती, 60ला 4ने भाग देऊ. ओके. मग या ठिकाणी भाग दिले तर किती येईल, 15 × 60 म्हणजे x बरोबर किती आली, 15. हे भाग देत तर देता येतो सर्वांनाच. ओके. किती आली, x बरोबर 15. विचारलं आपल्याला प्रेझेंट एज, मग प्रेझेंट एजचं गुणोत्तर 3x आणि x आहे की नाही. मग वडील या ठिकाणी आपण पॅरेंट्सला p लिहू, त्याच्यानंतर मुलाचं सन आहे s लिहिलं. मग वडील किती आहे, 3x, म्हणजे किती, 3 × 15 झाले मित्रांनो. 15 त्रिक किती होतील, 45. 45 वर्ष कोणाचं आहे, वडिलांचं. मुलगा फक्त x आहे, x ची किंमत आपण काढलेली आहे 15, म्हणजे या ठिकाणी 15 वर्ष. 45 इयर्स हे कोणाचं आहे, पॅरेंट्सचं एज. त्याच्यानंतर 15 इयर्स हे कोणाचं आहे, सनचा. ऑप्शनमध्ये बघा 45 15 कुठे दिसतो, पर्याय सी. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. ठीक आहे. किती सोपे प्रश्न आहे. ओके. प्रश्नाचा अर्थ कळणं महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि सोपेच प्रश्न विचारतात. ठीक आहे. असेच प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो. ठीक आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. A, B and C started a business by investing ₹27,000, ₹81,000 and ₹1,08,000 respectively. At the ends of the year, the profits were distributed in what the ratio? म्हणजेच काय याचा अर्थ होईल बघा. बिझनेसचा अर्थ बघू. बघा ABCने एक व्यवसायाला सुरुवात केली असं म्हणू शकतो आपण, आहे की नाही. एक व्यवसायात गुंतवणूक केली, आहे की नाही. स्टार्टेड म्हणजे सुरुवात, बिझनेस म्हणजे व्यवसाय. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे व्यवसाय. त्याच्याने इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. किती, 27,000, 81,000, 1,08,000 रिस्पेक्टिव्हली. ओके. ॲट द एंड म्हणजे समाप्ती, आहे की नाही. एंड ऑफ द इयर म्हणजे वर्षाच्या शेवटी. याचा अर्थ काय झालं, एंड ऑफ द इयर म्हणजे वर्षाच्या शेवटी. द प्रॉफिट्स म्हणजे नफा. ओके. वेअर डिस्ट्रीब्युटेड म्हणजे विभागणी, आहे की नाही, विभागणी. ठीक आहे. रेशो म्हणजे गुणोत्तर.
लक्षात ठेवा, हे जे अर्थ आहे मित्रांनो, शब्दाचे अर्थच महत्त्वाचे आहे. आता बघा किती सोपं झालं. आता ते बघा, ABC यांनी काय केलेलं आहे, एक व्यवसायात गुंतवणूक केलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, म्हणजेच काय म्हणणार आपण याला, ABC यांनी अनुक्रमे 27,000, 81,000, 1,08,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. क्लिअर झालं, असा अर्थ झाला मित्रांनो, एक व्यवसाय त्यांनी सुरू केला. ठीक आहे, नंतर म्हणतंय की वर्षाच्या शेवटी ॲट द एंड ऑफ इयर, म्हणजे वर्षाच्या शेवटी नफा, प्रॉफिट म्हणजे नफा कोणत्या प्रमाणात, या ठिकाणी गुणोत्तर म्हणजे प्रमाण आहे की नाही, रेशो प्रमाण, कोणत्या प्रमाणात वाटला जाईल, प्रमाणात म्हणजे डिस्ट्रीब्यूट आहे की नाही, वाटला जाईल असा प्रश्न केलाय. मग या ठिकाणी आपल्याला 3 व्यक्ती दिलेला आहे, ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी आहे की नाही. इन्व्हेस्ट किती रुपये इन्व्हेस्ट केलेला आहे त्यांनी, इन्व्हेस्ट केलेला आहे एने 27,000 रुपये लिहून घेतलंय, त्याच्यानंतर बी 81,000 रुपये, त्याच्यानंतर सी 1,08,000 रुपये. ठीक आहे, समजून घेणं महत्त्वाचं आहे. ओके, आता हे इन्व्हेस्ट केलं त्यांनी, बरोबर आहे. एंड ऑफ इयर म्हणजे एक वर्षानंतर म्हणजे या ठिकाणी किती येईल, 12 12 12. लिहायची काय आवश्यकता आहे का, लिहू पण शकतो आहे की नाही, इयर. ओके, 12 12 आणि 12 लिहिलं. आता याला जर भाग दिला मित्रांनो, कॉमन संख्येने भाग देणार, 12 1 12, 12 1 12, 12 1 12, एकच आला. ओके, लिहायची काय आवश्यकता नव्हती, तरी पण या ठिकाणी आपण लिहून घेतले. आता बघा या ठिकाणी कॉमन काय कॅन्सल होते, 0 हा 0 हा 0 कॅन्सल झाला, हा 0 हा 0 हा 0, आपण संक्षिप्त रूप देत आहोत. ओके, मग त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आणखी एक 0 राहतील, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, हा 0 आणि हा 0 हा 0 कॅन्सल होईल. ठीक आहे, बघा आता 27, 81, 108 कोणत्या संख्येने भाग जातो का ते बघा, कोणत्या कॉमन संख्येने, संक्षिप्त रूप देत आहोत मित्रांनो, 27 ने भाग जाईल आहे की नाही. 27 1 27, 27 3 81 आणि 27 4 108. ओके, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे भागीदारी, प्रमाण भागीदारीमध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सोडवत असतो मित्रांनो. बघा तुम्हाला माहिती असेल, भांडवल बरोबर आहे की नाही, त्याच्यानंतर काय असते मित्रांनो, मुदत गुणिले नफा आहे की नाही. या ठिकाणी भांडवल गुणिले मुदत बरोबर नफा असं आहे. ठीक आहे, माहिती आहे सर्वांना, भांडवल गुणिले मुदत बरोबर नफा आहे की नाही. मग बघा या ठिकाणी इन्व्हेस्टचा गुणाकार जर इयर सोबत केलं तर आपल्याला प्रॉफिट मिळतो आहे की नाही. मग बघा 1चा गुणाकार 1 सोबत केलं तर 1च येईल मित्रांनो, त्याच्यानंतर 3चा गुणाकार 1 सोबत केलं तर 3 येईल, 4चा गुणाकार 1 सोबत केलं तर 4 येईल. ओके, मग या ठिकाणी आपल्याला रेशो काय मिळालं, 1 3 4. बघा ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, डायरेक्ट आन्सर होता. क्लिअर झालं आता सर्वांचं. ओके, ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात मित्रांनो. ओके, आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, सोबतच टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ठीक आहे मित्रांनो, आता पुढच्या सेशनमध्ये याच्यानंतरचे प्रश्न आपण बघूयात. ओके, त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. ओके, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. धन्यवाद.